षडयंत्र केलेलं आहे आणि त्याच्यामुळे मंत्री जर सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य माणूस काय सुरक्षित राहील. म्हणून याची उच्चस्तरीय चौकशी लावून तो आलेला व्हिडिओ खरा आहे का खोटा आहे त्याच्यासाठी फॉरेन्सिक कडे पाठवा, त्याच्यावरती SIT नेमा, पहिले मंत्र्याला सुरक्षा द्या आणि नंतर जनतेला सुरक्षा द्या, असं माझं 218च्या माध्यमातून आपल्याकडे म्हणणं आहे. याच्यावरती माझी इच्छा आहे की आपण सविस्तर चर्चा घ्यावी. 2.5 तासाची चर्चा ठेवा मंत्र्यांच्या सुरक्षेसाठी. त्याचं कारण असं आहे, मंत्री जर सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य जनता काय सुरक्षित राहणार. आणि म्हणून मंत्र्यांच्या सुरक्षेसाठी आपण कुठल्या नियमाखाली हा विषय घेणार आहे याचं रुलिंग आपण द्यावं. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये माननीय विरोधी पक्षनेते काहीतरी सभापती महोदय, एक मिनिट. विरोधी पक्षनेते सभापती महोदय, शंभूराज देसाई मान्य बोलतोय. सभापती याला जोडूनच आहे तुमचं, याला जोडूनच आहे. नाही हा विषय वेगळा आहे, वेगळा विषय. बरं बोला. सभापती महोदय, मी राज्य सरकारचं एक अभिनंदन करणारे विरोधी पक्षनेता असतानाही आणि या विषयावर करणार आहे की युनेस्कोनं जे आपल्या राज्यातले 12 किल्ले याचा जागतिक वारसा म्हणून स्थळामध्ये समावेश केलेला आहे. याच्यामध्ये निश्चित राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, याचं अभिनंदन केलं पाहिजे. कारण हे 12 किल्ले ज्या पद्धतीनं आत्ताच्या घडीला युनेस्कोमध्ये घेतले गेलेले आहे, मला असं वाटतं आता आपली जबाबदारी जास्त वाढलेली आहे. कारण हे 12 किल्ले ज्या अर्थी वारसा स्थळ म्हणून घेतली जातात त्या अर्थी येणाऱ्या काळामध्ये युनेस्कोमध्ये कायम हे वारसा स्थळ राहणं हे सुद्धा आवश्यक आहे. निश्चित या किल्ल्यांकडे बरंच दुर्लक्ष होत असतं आपलं. कोणताही किल्ला असो, विशाळगडचं मागे प्रकरण घडलेलं आहे, अजूनही त्याच्यात काही निकाल झालेला नाही. मग रायगड असेल, वेगवेगळ्या ठिकाणी जी जी कामं चालू आहेत ती जरी बघितली तरी मला असं वाटतं राज्य सरकारचं कमालीचं दुर्लक्ष या विषयाकडे निश्चित आहे. नुसतं निधी देऊन हे काम होणार नाही, त्याच्यासाठी व्यवस्थित स्टाफ असला पाहिजे, व्यवस्थित मेंटेनन्स असलं पाहिजे. कित्येक किल्ल्याला स्टाफ उपलब्ध नाही आहे सभापती महोदय. आणि म्हणून हा 12 किल्ल्यांचा मला असं वाटतं त्याच्यावर आपण नंतर चर्चा करू, परंतु आत्ता 12 किल्ल्यांचा जो वारसा स्थळामध्ये सहभाग केलेला युनोनी, मला असं वाटतं छत्रपती शिवरायांचा हा इतिहास, हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा, महाराष्ट्राच्या युद्धनीतीचा आणि महाराष्ट्राच्या पराक्रमाची गाथा या निमित्तानं निश्चित देशभर नव्हे तर जगभर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.